हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज बनवणार आहे मी गव्हाच्या पिठापासून वळेव लाडू। तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे अंदाजानेच। त्याच्यात 2 वाट्या बेसन पीठ टाकलं आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आपण एकत्र मिसळून घेणार आहोत। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, मीठ बेसन पीठ। आणि मी 2 मोठे चमचे इथं तेल गरम करून टाकलं आहे लाडू खुसखुशीत होण्यासाठी। आता हातावर चोळून घ्यायचे। आता तेल थंड झालं की हातावर चोळून घ्यायचे, मिक्स करायचे सगळं। एकदम चटकन होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही आणि खायला मस्त लागतात। कृष्ण अर्जुनला आवडतात, त्यांनी सांगितलं होतं बनवायला। सगळं एकत्र एकजीव मिसळून घ्यायचं, हातावर चोळून घ्यायचे आणि पाणी टाकत मळून घ्यायचे हळूहळू। जास्त पातळ नाही करायचं, एकदम घट्ट। आणि असे लाडू बांधायचे, कोणताही आकार देता येतो आपल्याला। असं पोळपाटावर हाताने बारीक ठेवायचे आणि मस्त कुरकुरीत होतात। असे बनवून घ्यायचे सगळे एकदा। आपल्याला असं गोलचक्र पण बनवता येते, असे एकदाच बनवून घ्यायचे सगळे। वेगळ्या आकाराचे बनवता येतात, आपल्याला जसा आकार पाहिजे तसा देता येतो। आणि हे बघा आता मस्त कलर आलाय। तेल गरम केलं होतं कढईमध्ये, टाकून घेतले। इथं बघू शकता तुम्ही, मस्त असे गुलाबी रंगावर तळून घ्यायचेत। अगोदर बघू आपण, त्याला जास्त तेल आटत नाही आणि दुसरे सोडायचे हळूहळू। असे मी एकदम सर्व बनवून घेतले होते आणि मस्त गुलाबी रंग येऊस्तोवर तळून घ्यायचे। एक तेलात टाकायचे। तळायला वेळ लागतो जरा। थोडे करून असे तळून घ्यायचे सगळे। हे बघा, जास्त कडक पण नाही झाले, थोडेसे सॉफ्ट आहेत, अजून गरम आहेत। थंड झाले का मस्त छान कुरकुरीत होते, चवीला छान लागते, पटकन होते आणि फक्त जास्त काही लागत नाही, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ। थँक यू फॉर वॉचिंग।